नमस्कार, मी महेंद्र सुमन रामदास पवार, मुकेश प्रतिष्ठानचा अध्यक्ष. मुकेश प्रतिष्ठान पुण्यामधील अनेक दिव्यांग मुले, अनाथ मुले, वृद्धांसाठी काम करतं. झोपडपट्टी भागामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी गेली 3 ते 4 वर्षांपासून सातत्याने काम करीत आहे. काम करत असताना अनेक वेळा आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न उद्भवतात. आरोग्याच्या सगळ्यात मोठ्या समस्या असतात. काही शस्त्रक्रियेच्या असतात, काही मेडिकल बिलाच्या असतात. त्या मेडिकल बिलाच्या बाबतीत मला आमच्या भागातील लोकेश कांबळे आणि त्याची पत्नी हिला दीनानाथ मंगेशकर येथे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे ॲडमिट करण्यात आले. तिच्या प्रेग्नन्सी नंतर डिलिव्हरीमध्ये एकदम छान मुलगी झाली. त्यांचं बिल साधारण त्यांनी भरलं. त्याच्यानंतर तिचं जे बाळ मुलगी आहे 7 दिवसांची, तिला NICU त्याची गरज लागली आणि त्याच्यासाठी NICUला तिला शिफ्ट करण्यात आलं. आणि दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयाने भरमसाठ आणि भलं मोठं बिल दिलं. आणि अशा वेळेस मला फक्त एकच आठवण आली, ती म्हणजे दीप फाउंडेशन मुंबईची. माझे सहकारी आणि इतके जिवलग मित्र प्रमोद राठोड साहेब, ज्यांनी मला याच्यासाठी हाकेला दाद दिली आणि मुकेश प्रतिष्ठानला योग्य ते मार्गदर्शन दिलं. काय पद्धतीने त्याचे कलम असतात, कसा GR असतो, ते कलम सांगून आपण जेव्हा एक साधं ॲप्लिकेशन दीनानाथ मंगेशकरला दिलं, तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्याची खरीच दखल घेतली आणि आज त्या कुटुंबाला 1 नवा रुपयाही भरायला लागला नाही. आणि ते बाळ सुखाने आज त्या आईवडिलांच्याकडे आलं. त्याचा खूप आनंद आहे. त्याच्यामुळं दीप फाउंडेशन मुंबई यांचे मी लाख आभार मानतो. त्यातील माझे सहकारी धनंजय पवार साहेब, प्रमोद राठोड साहेब, सागर शिवहारे, हायकोर्टाचे ॲडव्होकेट रिंकू पंड्या, अजय कुलासपूरकर, अरविंद भाई सपकाळे माझे सहकारी, आणि CIDचे ॲडिशनल सुपरिटेंडंट पोलीस शशिकांत माने साहेब मुंबईतले, आणि राघवेंद्र मिश्रा साहेब, असे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो मुकेश प्रतिष्ठानकडनं. कारण त्या कुटुंबाला ही जी मदत मिळाली ही केवळ तुमच्यामुळे मिळालेली आहे. मुकेश प्रतिष्ठान हे फक्त माध्यम ठरलं आहे, पण जी काही मदत, जे काही योग्य मोलाचं मार्गदर्शन हे दीप फाउंडेशनमुळे लाभलं, त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे आभार.